पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेची शिंदेसेना, या दोघांनाही खरंच पर्याय नाही. म्हणजे ते सोडवू शकत नाही आणि ड्यूची एका प्रमाणाबाहेर नाही. म्हणजे बार्गेनिंग करण्यासाठी ते सिसवा करत राहतील, आर्म ट्विस्टिंग करत राहतील, पण एका मर्यादेपर्यंतच. पण जसं 2029 कडे आपण पुढे पुढे जाऊ, तेव्हा भाजप बघा कसं असेल, की 28% आपला वोट बेस आहे, तो वाढतो कधी, जेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी ही फुटते. आणि तसंच झालं. अ, 2 पक्षाचे 4 तुकडे झाले आणि 2 तुकडे सोबत आले भाजपच्या. भाजपचा वोट शेअर कंबाईंड वोट शेअर हा 45% वर झाला. सत्ता आली. आता भाजप स्वतःचा वोट शेअर इतका वाढवू पाहते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी, की उद्या या कुबड्यांची गरज लागेल, नाही लागेल आणि निवडणुकीनंतर बघू पुन्हा जातील कुठं, आपल्याचकडे येतील असा विचार आहे. मला तुम्हाला एक प्रश्न आवर्जून हा विचारायचा आहे, तो हा, की जो मतदार राजा आहे किंवा मतदार आहे, जो स्वतःच्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून मतदान करतो, असं आपण छान लिहितो. तो मतदार राजा नेमका काय विचार करतो, की तोही लाभार्थी मेंटॅलिटी मध्ये गेलाय. अशी दुर्दैवाने असंच म्हणावं लागेल आपल्याला, की जे उद्धव ठाकरेंनी एक लाभार्थी म्हणलेले, की लाभार्थी मतदार तयार केलेत भाजपनं म्हणून, तर त्याच्यामध्ये आपण लाभार्थी मेंटॅलिटीमध्ये गेलेलो आहोत. म्हणजे आता आपल्याला आपण माहित आहे, की लाडक्या बहिणीला 1,500 मिळतात. पण त्या महिला मग त्या शहरामध्ये आता नगरपालिका निवडणूक आहे, तर किती नगरपालिकांमध्ये महिलांचं शौचालयाची व्यवस्था आहे का? सुरक्षित महिला आहेत का त्या शहरामध्ये? या गोष्टी त्या विचार करत नाहीयेत. त्यामुळं जो महानगरपालिकेमध्ये जे मतदान करण्याचे जे मुद्दे असतात स्थानिक, तर त्या मुद्द्यावर अजून महिला येत नाहीयेत. पुरुष सुद्धा किंवा शेतकरी सुद्धा आमचं नुकसान झालंय, हमीभाव मिळत नाहीये, ह्याच्यापेक्षा मला ₹2,000 मिळतात, ₹1,000 राज्याकडे मिळतात, ₹1,000 केंद्राकडे मिळतात, ह्याच्यावर आहेत. तर ह्याच्यावर अजून अजून थोडा वेळ जावा लागेल. म्हणजे अर्थात काँग्रेसला पूर्वी जशी भाजप आता ज्या पोझिशनला आहे, तशा पद्धतीला काँग्रेस पूर्वी होती. पूर्ण पंचायतीपासून संसदेपर्यंत त्यांचं राज्य होतं आणि नंतर काँग्रेसमधल्या संदोगसुंदीमुळं आणि भानगडीमुळं ते सगळे खाली आले. तसंच भाजप सुद्धा आता किती शक्तिशाली दिसत असलं तरी त्याच्यामध्ये कालांतराने त्याचं काँग्रेसकरण होणार त्याचा. तोपर्यंत जनतेत सुद्धा जोपर्यंत जनता सुद्धा तोपर्यंत बऱ्यापैकी एक 20-30% जनतेमध्ये सुद्धा एक प्रकारचा नॉशिया तयार होईल. जसं आता प्रधान सर म्हणले, की लोकांना असं वाटतंय, की बाबा नेमकं कुणाला मत दिलं तर त्यांनाच जातंय. तर तो जोपर्यंत आता तुम्ही बघत असाल तर सोशल मीडियावर बघत असेल तर भाजपच्या कोर वोटर जो आहे तो आणि भाजपचा जो निष्ठावान काही वर्ग आहे तो काही वेळेला उलट्याच पोस्ट टाकायला आलाय म्हणजे ह्याच्या विरोधात भाजपच्या विरोधात. तर हे सगळं प्रमाण वाढत जाईल. मला वाटतंय त्याला अजून वेळ आहे त्या सगळ्या प्रक्रियेला. पण एक गोष्ट आहे, की ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्याचे परिणाम दिसतील. पण तूर्त तरी भाजपचा वारू रोखण्याची क्षमता ही बाकी कोणाकडे नाही आहे. भाजपमधलेच काही वारू म्हणजे अगदी मुनगंटीवारांसारखे असतील किंवा मग शिंदेच्या मधले काय असतील तर शिंदे स्वतःच विलीन झाले जर उद्या अमित शहाच्या सल्ल्यानं तर मात्र मग फडणवीसांचा वारू एका झटक्यात रोखला जाऊ शकतो. असं काही होऊ शकतं राजकारणामध्ये. तर तोपर्यंत संदीप प्रधान यांचं स्मित हास्य बरंच काही सांगून जात आहे. मी त्यांच्याकडे हा हा जातोय. संदीप प्रधान, हा एक मुद्दा आहे, की एकनाथ शिंदे काही दिवसांपासून हे सांगू पाहतायत, की तुमचं जे काही माझ्याविषयीचं आकलन असेल, ते तुमच्या पुरती ठेवा. मी वेगळा आहे. माझा रंग वेगळा आहे. माझा सूर वेगळा आहे. माझा नाद करायचा नाही. हे जे वेगळेपण एकनाथ शिंदे सारखं वारंवार दाखवतायत, भाजपला म्हणा किंवा एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाला, खरंच त्यात वेगळेपण आहे. कारण लक्षात घ्या, एकनाथ शिंदेना दिल्लीतनं ताकद नसती अशी काही, तर ते असे वागले नसते. पण आता एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं बोललेत, की त्यांना हरवणे मुश्किलच नाहीये, तर नामुमकिन आहे असं म्हणाले होते. तर एकनाथ शिंदेचं काय नेमकं? नाही, एक निश्चित आहे की जे म्हणजे म्हणजे भल्या भल्या महाशक्ती त्यांना आदिशक्तीसारखी पावली असं वाटतंय. नाही नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की जे भल्या भल्या नेत्यांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी केलं. शिवसेनेमधून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आमदार निवडून आणले, त्याच्यानंतर त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आणण्यात त्यांना यश आलं. त्यामुळे स्वाभाविक आहे म्हणजे केवळ शिंदे हे काही भाजपच्या महाशक्तीच्या बळावरच नाही, तर त्यांनी स्वतःच म्हणून एक असं सुद्धा एक स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न हा गेल्या काही वर्षामध्ये या 2-2.5 वर्षामध्ये केलेला आहे. अर्थात ते जेव्हा अशा पद्धतीची आक्रमक भाषा वापरतात तेव्हा त्याचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे ते मुळात शिवसैनिक आहे, त्यांचा पिंड शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेचा माणूस तुला माहिती आहे म्हणजे नारायण राणेंनाही आपण बघितलेलं आहे.
भुजबळांना आपण बघितलेलं आहे. ही आक्रमक सगळी मंडळी आहे. म्हणजे ते शिवसेनेचंच बाळकडू आहे, की अशा पद्धतीने अजित पवार ज्या पद्धतीने शांत राहू शकतात आणि संयमाने म्हणजे जोपर्यंत आपल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत अजित पवार कुठलीही फार अशी रिएक्शन देणार नाही. पण शिंदेचा स्वभाव तसा असू शकत नाही, कारण ते शिवसेनेच्या मुशीत घडलेले आहे. हा एक भाग आहे आणि दुसरा अर्थातच आपल्याला माहितीये की कदाचित शिंदेना म्हणजे काही अमित शहा किंवा अशा कोणा नेत्याचा एखादा पाठबळ असूही शकतं. त्यांनी त्यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीने जुळवून घेतलेलं असू शकतं दिल्लीमध्ये आणि त्याच्या आधारावर सुद्धा ते कदाचित या आणि पद्धतीने शिंदेच्या बाबतीत एक तुम्हाला त्यांचं वेगळेपण मान्य करावं लागेल, की ते कधी नाराज झाले तर दरेगावी विश्रांतीला गेले, पण तिथे ते झाडच लावताना दिसले. अदरवाईज ते फक्त काम करताना दिसतायत. बरोबर. तर ते ते ते- त्यांनी एक स्वतःची इमेज पण केलेली आहे, की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी नेता किंवा असं माझ्याकडे नेतेगिरी हा माझा विषय नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे वगैरे अशी त्यांनी एक प्रतिमा निर्माण केली आहे. दुसरं आणि असं आहे, की अप्रोचेबल आहेत. अप्रोचेबल आहेत. दुसरं असं आहे, की त्यांना ते त्यांच्या मनाला नाही म्हटलं तरी लागलेलं आहे, की हे जे काही सगळं यश मिळालं विधानसभा निवडणुकीत, ते माझ्यामुळे मिळालं. म्हणजे मी जे काही हं. ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींना पैसे दिले वगैरे त्याच्यातून दिलं आणि मला मात्र काही या सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवलं गेलं नाही. हे त्यांच्या मनाला लागलेलं आहे. शिंदेची सगळ्यात मोठी ताकद हे त्यांच्याबरोबर असलेले आमदार आहेत. आणि आता भाजप कदाचित त्या ताकदीवरच हल्ला करू शकतं. म्हणजे त्यांच्याकडच्याच आमदारांनी जसं आता हे म्हणाले तर मोहिते साहेब तसं उद्या अशी भूमिका घेतली की नाही आपण आता भाजपमध्ये विलीन व्हायला पाहिजे. तर मग शिंदेवरती भाजपचे सगळेच आदेश बंधनकारक होतील. म्हणजे आणि शिंदेना हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे, हा तो भाजपपेक्षा मोठा करता आला पाहिजे. आणि तो जर का मोठा आणि करता आला नाही, तर त्यांच्या सोबतचे आमदार मंडळी वगैरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप सोबतही जाऊ शकते. 100% भाजपमध्ये एक लक्षात घ्या अजित, मी वारंवार आपल्या चर्चेमध्ये बोललोय, की जर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजप पूर्णपणे नेस्तनाबूत करू शकलं, पराभूत करू शकलं, तर एक शिवसेना संपवल्यानंतर दुसरी शिवसेना मोठी करण्यामध्ये भाजप नेतृत्वाला रस असायचं कुठलंही कारण नाही. हं. कारण जोपर्यंत शिवसेना अस्तित्वात राहील, तोपर्यंत त्यांच्या हिंदुत्ववादी वोट बँकेमध्ये एक भागीदार तयार होतो. जर त्यांना पूर्णपणे ती वोट बँक स्वतःकडेच ठेवायची असेल हिंदुत्ववादी विचारांची, तर त्यांना एक शिवसेना पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्यावर शिंदेना भाजपमध्ये विलीन करण्यासाठी म्हणजे त्यांच्यावरती दबावच आणावा लागेल आणि तो आणला जाऊ शकेल. त्यामुळे या महापालिकांच्या ज्या निवडणुका आहेत एमएमआर रिजन मधल्या, या ठिकाणी जर ठाकरे बंधूंचं अस्तित्व शिल्लक राहिलं, ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व शिल्लक राहिलं, तर आणि तरच शिंदेचं स्वतंत्र अस्तित्व हे शिल्लक राहू शकतं महायुतीमधलं. नाहीतर शिंदेचं वेगळं अस्तित्व राखण्यात भाजपला काय नाही. नाहीतर ठाकरे बंधूंना पूर्णपणे गारद करून ठाकरेंची शिवसेना संपवून शिंदेची शिवसेना वाढवण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये भाजपला. हं. त्यामुळे आणि शिवसेना राहते म्हणजे त्यांच्या हिंदुत्ववादी मतांमधला एक पार्टनर राहतो. त्यामुळे कायम त्यांना त्या शिवसेनेला चुचकारावं लागणार आहे. कारण शेवटी ती एक हिंदुत्ववादीच संघटना राहिलेली आहे आणि तो सेमच व्होटर आहे. जो भाजपचा विचार मानणारा व्होटर आहे, हं. तोच व्होटर आहे. त्यामुळे मग शिंदेना कदाचित आणि त्यांच्या आमदारांना सांगितलं जाईल, की तुम्ही आता भाजपमध्ये विलीन व्हा आणि मग कदाचित त्याच्यामुळे आपोआपच उद्धव ठाकरेंना सुद्धा एक दिलासा मिळतो, की आता हं. दुसरी शिवसेना अस्तित्वात नाही, शिंदेची शिवसेना अस्तित्वात नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागायचा तो लागो, केव्हाही लागो. माझ्यासमोर एक वेगळी शिवसेना उभी करून जे मला आव्हान दिलं होतं, ते तरी आता संपलेलं आहे. आणि मग 2029 मध्ये जे काही उद्धव ठाकरेंना यश मिळेल किंवा मिळवता येईल, त्यावेळेला पक्षाला, त्यावेळेला ते पूर्णपणे ती त्यांची एक शिवसेना असेल. समजा त्यांना नाहीच पुन्हा पायावर उभं राहता आलं, तर तो त्यांचा राजकीय हं. पराभव असेल. पण शिंदेची शिवसेना या काळामध्ये आणखीन मोठी करणं, यामध्ये मला नाही वाटत काही भाजपला रस आहे. येस. थोडक्यात काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा हा जो पहिला टप्पा आहे, जरी आपण म्हटलं की बोजवारा उडाला आहे निवडणुकीचा, तरी सत्ताकारण मात्र जोरात आहे. आणि खास करून भाजपचं सत्ताकारण हे भाजपच्या 2 कुबड्यांच्या साहाय्याने नाही,
तर ते सांगतील तशा पद्धतीनं चाललंय आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांची शिंदे सेना वेगळे पण राखून पाहते, कारण त्यांचीही एक प्रकारे इथे मोठी कवायत सुरू आहे. तर एकूणच महाराष्ट्राचं राजकारण हे टप्प्याटप्प्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचं चित्र पुढे आणतंय. हा एक दुसरा तिसरा टप्पा आहे आणि पुढे आणखीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या लागतील, जिल्हा परिषद पंचायत समिती सोबत लागतात, की पुन्हा महापालिका आता काही नंतर काही की काय माहिती 31 जानेवारीच्याही नंतर महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जातात, काहीच माहिती नाहीये. सुप्रीम कोर्टानं जरी सांगितलं असलं 31 जानेवारीच्या आज सर्व निवडणुका घ्या, पण उद्या राज्य निवडणूक आयोगाने जर का असं सबमिशन केलं की बघा आम्ही निवडणुका घाईत घेण्याचा विषय हाती घेतला आणि अनेक ठिकाणी चुका करून बसलोय, त्या करेक्ट करताना आता आम्हाला पुन्हा वेळ हवाय, अवधी हवाय असं जर का म्हटलं तर पुढे आणखी काय वेळ वळण लागतं ते बघायचं आहे. तुर्तास मी इथेच थांबतोय. दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा लोकमत.com चं महायुद्ध.